तिची का रंगते मेहंदी नका मागू खुलासा. तिची का रंगते मेहंदी नका मागू खुलासा. तिच्या रंध्रात मी अद्यापही आहे जरासा. तिच्या रंध्रात मी अद्यापही आहे जरासा. या कार्यक्रमाचे गिफ्टिंग पार्टनर आहेत पु ल आणि मंडळी, जिथे पु ल देशपांडे यांचे टॅगलाईन्स असलेले टी शर्ट्स उपलब्ध आहे. प्रेक्षकांसाठी खास 15% डिस्काउंट आहे. त्यासाठी शब्द हा कुपन कोड दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला टाकायचा आहे. या कार्यक्रमाचे सहगिफ्टिंग पार्टनर आहेत ब्राऊनबेरी एंटरप्राइजेस. इको फ्रेंडली ज्यूटपासून बनवलेले पॉकेट फ्रेंडली प्रॉडक्ट्स इथे उपलब्ध आहेत. नमस्कार, मी समीरा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मिसळ गप्पांची या कार्यक्रमामध्ये. मगाशी मी जी चारोळी सादर केली तशा अनेक चारोळ्या, कविता, मालिकांची शीर्षक गीतं, चित्रपट गीतं, बरं एवढंच नाही तर हिंदीमध्येही नुकतंच पदार्पण केलेला आपल्या सगळ्यांचा लाडका कवी, लेखक आज आपल्या कार्यक्रमात आलेला आहे. स्वागत करूया वैभव जोशी यांचं. हाय समीरा. हाय. तर आज या कार्यक्रमात आपल्या डेट्स मागे पुढे होत फायनली आज योग आलेला आहे. कार्यक्रम सुरू करायच्या आधी आपल्या सगळ्या दर्शकांना, रादर मला पण कविता ऐकायची आहे, तर आपण कार्यक्रमाची सुरुवात एका छोट्या कवितेने करूया. सुरुवातीला कवितेवरचीच कविता ऐकवतो छोटीशी, की तुला काय शब्दात मांडायचे मी, तुला काय शब्दात मांडायचे मी, निरभ्रास जातो तुझ्याने तडा. तुला काय शब्दात मांडायचे मी, निरभ्रास जातो तुझ्याने तडा. नभातून वाहे निळाई तुझी अन, दिशांतून वाजे तुझा चौकडा. तुझ्या वेगळी ओल शोधू कुठे मी, तुझ्या वेगळी ओल शोधू कुठे मी, उगम कोरडा अंतही कोरडा. तुझ्या वेगळी ओल शोधू कुठे मी, उगम कोरडा अंतही कोरडा. जरी काढतो दृष्ट लाखो फुलांनी, तरी आरसा हा सडाच्या सडा, तरी आरसा हा सडाच्या सडा. क्या बात आहे. म्हणजे हे शब्द ॲक्च्युली सुचतात कसे, कारण की म्हणजे सगळ्यांनाच माहिती आता की बॅकग्राऊंड तुझं हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधलं आहे. म्हणजे अशा वृक्ष बॅकग्राऊंडमधलं या अशा कलेच्या क्षेत्रात कसं काय पदार्पण झालं? मला वाटतं मी इंजिनिअरिंग सॉफ्टवेअरचा विषय काढलाच म्हणून मी इंजिनिअरिंगला जेव्हा औरंगाबादला होतो तेव्हा सोलापूर सोडून घरातनं पहिल्यांदाच बाहेर राहिलो होतो. आणि मला वाटतं जरासा जास्त मी होमसिक झालो होतो तिथे. आणि हॉस्टेलच्या रूमवरती अनेकदा एकटा असताना पत्र लिहिली जायची. मग ती पत्र नेहमीच्या पद्धतीने लिहिण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी जरा घरच्यांना किंवा मित्रमैत्रिणींना पत्र पाठवताना थोड्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ओळी येत गेल्या. आणि नंतर अशा पत्रातनं उत्तरं यायला लागली की तुझी ती कविता पण छान होती पत्रातली. म्हटलं मी नाही कविता नव्हती लिहिली, ते असंच काहीतरी लिहायचं म्हणून लिहिलं होतं. पण मला असं वाटतं की त्या एकाकीपणातनं, त्या एकटेपणातनं एक्सप्रेशनला एक वेगळी वाट मिळालेली असावी असं मला. पण मग प्रोफेशन म्हणून हे निवडावं, कारण म्हणजे इंजिनिअरिंग सोडून द्यावं किंवा हे टेक्निकल आता ज्याच्यामध्ये जॉब होता ते सोडून प्रत्यक्ष हे प्रोफेशन म्हणून स्वीकारावं असं कधी, किंवा मग कुठून सुरुवात झाली, कुठलं काम असं पहिलं झालं की ज्यांनी हे प्रोफेशन म्हणून निवडलं गेलं? नाही, मला असं वाटतं की मी नंतर सॉफ्टवेअर इंजिनियर नंतर मी कॉर्पोरेटमध्ये सर्व्हिस पण केली. ते करत असताना म्हणजे पुण्यात आलो औरंगाबादहून. आणि पुण्यामध्ये या सगळ्या गोष्टींना भरपूर वाव आहे सोलापूर औरंगाबादच्या मानाने. आणि पुण्यामध्ये एक बालगंधर्वच्या आर्ट गॅलरीमध्ये कवितांचं प्रदर्शन भरायचं. तर तिथे कविता पाठवण्याचं धाडस एकदा मी केलं. आणि डॉक्टर चिंदडे ते कंडक्ट करायचे सगळे. ते छान हाताने कॅलिग्राफी वगैरे करून मोठं पोस्टर करून लावायचे. तर तेव्हा ते त्यांनी माझी कविता निवडली. आणि त्यांच्याकडे अशी पद्धत होती की एक्झिबिशनच्या शेवटच्या दिवशी सगळ्या कवींनी आपली कविता माईकवर सादर करायची. तोपर्यंत मला सादरीकरण करता येतं हे माहीत नव्हतं, कसं करतात हेही माहीत नव्हतं. तर त्या दिवशी अचानक त्यांनी मला माईकवरती उभं केलं आणि तुझी पण कविता या प्रदर्शनात हे पोस्टर लावलेलं आहे, तर ती वाच कविता असं म्हणतात. आणि त्या दिवशी लोकांनी मला भरपूर प्रतिसाद दिला. आणि त्यानंतर मग रंगमंचावरती कार्यक्रम करावा वगैरे असं
विचार यायला लागले. पण स्टील आय वॉज वर्किंग, म्हणजे मी नोकरी करतच होतो. परंतु एका कार्यक्रमात मला वैशाली सामंतने ऐकलं आणि ती म्हणाली की इंडस्ट्रीला तुझ्यासारख्या कवीची गरज आहे, तर चल माझ्याबरोबर आता. आणि तो प्रवास सुरू झाला. वैशालीने मला सिनेमातली 2 गाणी दिली आणि नंतर मग काम वाढायला लागल्यानंतर मी नोकरी सोडली. पण मग आता जसं म्हटलं की नोकरी सोडली किंवा हे सुरू झालं, तर आता आपल्या बोलण्यात असं आलं होतं की सादरीकरण करायचं कसं हे तेव्हा माहिती नव्हतं, आणि आता ते माहिती नसताना आणि आता सोबतीचा करार किंवा इर्शाद हे असे उत्तमोत्तम कार्यक्रम सादर करायला म्हणजे आपण होतात. तर मग तो प्रवास कसा होता, म्हणजे ते कुठून शिकलं किंवा काही म्हणजे कसं सुरू झालं? नाही, ते शिकलं म्हणजे कधीच नाही. लोकांना असं वाटतं की काय प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलंय का सादरीकरण. मला असं वाटतं की प्रत्येक कवीला स्वतःची कविता नीट वाचता आलीच पाहिजे. अनेक असे उत्तम महाराष्ट्रात कवी आहेत जे इतकं सुंदर लिहितात, पण बरेचदा त्यांना ती पोहोचवता येत नाही, सादर करता येत नाही. मला असं वाटतं ज्यांचं बोलणं शुद्ध आहे, ज्यांना ऱ्हस्वदीर्घ नीट उच्चारता येतो, म्हणजे प्रमाण भाषाच असायला पाहिजे असं नाही, अगदी ग्रामीण भाषा सुद्धा, पण ज्यांना ऱ्हस्वदीर्घ नीट उच्चारता येतो, आपलं म्हणणं समोरच्याला कळावं अशी ज्यांची मनातूनच कळकळ असते, ज्यांचं सांगणं प्रभावी असतं, त्यांचं सादरीकरण पण प्रभावी असतं. त्यामुळे असं काही प्रोफेशनल ट्रेनिंग नाही घेतलं, आणि ते करण्यातनं होत जाणारी गोष्ट आहे. तो एक प्रकारचा रियाजच आहे, तो स्टेजवरतीच तुम्हाला करायला लागतो. तुम्ही घरी बसून लाख पद्धतीने आरशासमोर कविता म्हणा. कारण खूप जण म्हणजे असं ऐकलं जातं की तुमची कविता आरशासमोर असं म्हणतात की मोठ्याने उच्चार शब्द. आणि मी पण मित्रांना सांगितलं, माझ्या अनेक मित्रांना, की तुम्ही असं करून बघा म्हणून. पण शेवटी कसं आहे की तुम्ही रंगमंचावरनं जे वाक्य टाकता मायक्रोफोनवरती आणि समोरून ऑडियन्स कसं उसळतात, त्याच्यावरनं तुम्ही किती प्रभावीपणे एखादा शेर पोहोचवता आहात. एखादी लिहिलेलं तर असू शकतं उत्तम, पण ते त्याच पॉझेसनी आता तिची का रंगते मेहंदी असं तुझे व्हेरिएशन घेतलं, हे चांगल्या सादरीकरणाचं उदाहरण आहे. क्लास केलेला आहे. क्लास केलेला आहे. तर मला वाटतं ते रंगमंचावरती सादर करूनच होत गेलं. आणि खूप चांगले सादर करणारे माझे मित्र आहेत, कवी मित्र आहेत. किशोर कदम आहे, संदीप खरे आहे. तर त्यांच्याकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात की कशा पद्धतीने. ग्रेस साहेब उत्तम कविता वाचायचे. सुरेश भट साहेबांची वेगळी पद्धत होती. आता एवढ्या सगळ्या कवींचा उल्लेख झालाच आहे, तर जसं कविता लिहायला सुरुवात केली किंवा म्हणजे लिखाणाला सुरुवात झाली, तर कुठल्या असा कवीचा किंवा तुझा आवडता कवी असं काही आहे का, किंवा ज्याची मे बी तुझ्या लिखाणामध्ये जास्त प्रभाव पडला लिखाणाचा? मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळात तुमच्यावरती अनेक जणांचा प्रभाव असतो, कारण इतके मोठे साहित्यिक आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. फक्त पद्य लिहिणारेच कशाला, तुमच्यावरती गद्य लिहिणाऱ्यांचाही प्रभाव असतो. आणि त्या सगळ्यातनं तुम्ही तुमची अशी एक तुमची कॅहन ज्याला म्हणतो, की तुमचं म्हणणं तुम्ही मांडण्याची पद्धत, लहेजा तुम्ही शोधत असता. सुरुवातीच्या काळात मला खूप म्हणजे तसं म्हणशील तर सुरेश भट साहेब स्वतः, ग्रेस सर, त्यानंतर कुसुमाग्रज आणि पाडगावकर, मला वाटतं या 4 जणांचा, आणि गुलजार साहेबांचा माझ्यावरती खूप पगडा होता. तो मी प्रकर्षाने महत्प्रयासाने तो बाजूला केला. नाहीतर काय होतं की तुमच्या लिखाणात पण त्यांच्या प्रतिमा, त्यांच्यासारखं बोलणं व्हायला लागतं. तर सुरुवातीला आधाशासारखी सगळी पुस्तकं वाचून काढली त्यांची, पण नंतर मग काही दिवस ते बाजूला ठेवून स्वतःचं म्हणणं शोधण्याचा प्रयत्न केला. जसं तू 4 ओळींचं, मी 4 ओळ्या अशा कधी लिहिल्या नाहीत, मी शेरच लिहित होतो. परंतु मला चंद्रशेखर गोखलेंच्या 4 ओळ्या पण बऱ्याच आवडायच्या. त्यांचं 4 कमी ओळींमध्ये एवढं आशय मांडता येणं, ते गझलेसाठी पण आवश्यक असतं. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांकडनं थोडं शिकत मग स्वतःचं एक असं काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे चांगलाच चालू आहे आणि सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. आता शेर म्हटलं तर एखादा शेर होऊन जाऊ दे. मी एखादी गझल ऐकवतो. चालेल. आम्हाला काहीही ऐकायला मिळालं तरी आमचे असे कान असुसले, काहीही चालणारे असं. गझलचं नाव आहे, म्हणजे नाव नसतं खरं, पण ठीक आहे, पराभव असं नाव दिलेलं मी त्याला. की जरी माझा तुझा हा खेळ सध्या रंगला आहे, जरी माझा तुझा हा खेळ सध्या रंगला आहे, खरे तर फक्त एकाचा पराभव लांबला आहे. मला आता कुणीही ऊन म्हणून ओळखत नाही,
मला आता कुणीही ऊन म्हणून ओळखत नाही. तुझा पाऊस डोळ्यांवर आता मी टांगला आहे. जरी माझा तुझा हा खेळ सध्या रंगला आहे. मला का टाळतो हा आरसा काही कळत नाही. मला का टाळतो हा आरसा काही कळत नाही. असू दे आपला आहे मनाने चांगला आहे. जरी माझा तुझा हा खेळ सध्या रंगला आहे. मला माहीत नाही ती कुणाची पौर्णिमा होती. मला माहीत नाही ती कुणाची पौर्णिमा होती. तरी तो चंद्र मी माझ्या उशाशी ठेवला आहे. तुला आता समजले मी तुझ्यावर प्रेमही केले. तुला आता समजले मी तुझ्यावर प्रेमही केले. सजा भोगून झाल्यावर सुगावा लागला आहे. जरी माझा तुझा हा खेळ सध्या रंगला आहे. आणि शेवटचा शेर असा आहे की जिथे आल्या क्षणी आलो कशाला वाटूनी जाते. जिथे आल्या क्षणी आलो कशाला वाटूनी जाते. अशा दारापुढे येऊन रस्ता संपला आहे. तरी माझा तुझा हा खेळ सध्या रंगला आहे. खरे तर फक्त एकाचा पराभव लाभला आहे. मस्तच. हे असे एवढे म्हणजे शब्द सुचणं जे म्हणतो तर सुचण्यासाठी असं म्हणजे बऱ्याचदा असं ऐकलेलं आहे की कवी किंवा लेखकांकडून की तुम्हाला अशी एकांताची गरज असते किंवा स्वतःची अशी एक स्पेस हवी असते किंवा कुठल्या तरी ठिकाणी जाऊन असं काही खरंच गरजेचं वाटतं नाही. मला तरी असं कधीच वाटलेलं म्हणजे नाही. तू कुठेही लिहू शकतो. बऱ्याचशा माझ्या कविता या 2 व्हीलरवरती सुचलेल्या आहेत आणि मी सिग्नलला थांबून त्या मोबाईलमध्ये टाईप करून मग परत पुढे जाऊन एखादा शेर लिहून ठेवला किंवा एखादी कल्पना सुचलेली लिहून ठेवली असं केलेलं आहे. एकांताचा नक्की फायदा होतो. तुम्ही विशेषतः तुम्ही जेव्हा कमिशन काम करत असता, सिनेमांची गाणी लिहितात किंवा स्क्रिप्ट लिहित असतात, तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे मनात विचार ठेवून विषय काय आहे, हा सीन कुठला आहे, त्याच्यानंतर येणारं गाणं कशा पद्धतीचं आहे याचा विचार करत तुम्हाला लिहायला लागतं. त्यामुळे तिथे तुम्हाला थोडंसं एकांत असेल तर सोपं पडतं. पण कविता सुचण्यासाठी एकांत हवाच यावर माझा अजिबात विश्वास नाही. असं कधी झालं का की कविता एखादी लिहायला घेतली, एखादी ओळ सुचली पण पुढे सुचलंच नाही, बरेच दिवस झाले की सुचलंच नाही, असं कधी होतं का? हो, म्हणजे डोक्यात असतो. म्हणजे आता माझंच कशाला सुरेश भट साहेब तर एका गझलचा शेर एखादा राहिला तर तो 12 वर्षांनी वगैरे पूर्ण करायचे. इतकी दिवस ती आतमध्ये रुजवत ठेवायची, भिजवत ठेवायची, जोपासत ठेवायची. हे खरंच म्हणजे थोर बॅक ऑफ द माइंड कायम असणार की या मीटर मधले या गझलचं आपलं हे राहिलेलं आहे आणि तो कधीतरी असा आतूनच येत असणार तो शेर असं वाटतं. मी पण अनेक गोष्टी अशा लिहून ठेवलेल्या असतात की थोडं भिजू दे. बरेचदा असं वाटतं पटकन आपल्याला सुचलेली ओळ, आपण लिहिलेली प्रत्येक ओळ आपल्याला आवडतेच, मग त्याच्यात प्रथमदर्शनी प्रेमात पडण्याचा धोका असतो. मग ती थोडी अशी राहू दिली आणि मग त्याची एक म्हणजे चाचणी मी अशी करतो की स्वतःहून जर ती ओळ पुन्हा तुम्हाला आठवली 4-8 दिवसांनी तर याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी आहे, पोटेन्शियल आहे. तुम्हाला स्वतःलाच जर तुमची ओळ आठवत नसेल 4 दिवसांनी तर लोकांच्या काय ती लक्षात राहणार. अशा अनेक रचना पण झालेल्या आहेत ज्या नंतर पूर्ण केलेल्या आहेत. असा कधी प्रसंग आलाय का की चित्रपट गीत लिहिताना एकाच वेळी प्रेमगीतही लिहायला घेतलंय आणि विरहगीतही आहे असं? हो, म्हणजे असं काही डेडलाईन म्हणून नाही, परंतु बरेचदा असं होतं की तुम्ही आज दिवसभर तुमचं लेखनाचं काम आहे म्हणून घेऊन लॅपटॉप घेऊन बसलेलं असता, तेव्हा तुम्हाला जे पहिलं गाणं सुचतं ते आणि दुसरं याच्यामध्ये मूड अगदी कॉन्ट्रास्ट असू शकतो. पण तसं खूपदा झालेलं आहे. पण म्हणजे असं असतं ना की प्रेमगीत लिहायला काही प्रेमात पडावं लागत नाही किंवा विरहगीत लिहिण्यासाठी काही दुःखी असावं लागत नाही. म्हणजे असे मूड कसे काय सांभाळले जातात, म्हणजे काही वेगळं त्याच्यासाठी करावं लागतं का? मला तरी असं काहीच वाटलेलं नाही कधी की म्हणजे मुद्दामून कोणाशी तरी भांडण काढायचं, घरामध्ये एखादं भांडं पाडायचं जोरात आणि मग एकदा भांड्याला भांडं लागलं की मग आता मला किती दुःख आहे म्हणून मी विरह घेतली, तर असं मला नाही वाटत. ते तर हळूहळू तो एक स्किल सेटचा भाग, विशेषतः सिनेमांची गाणी वगैरे लिहिणं हे तुम्ही त्या पात्रांशी किती कनेक्ट होता. म्हणजे खरोखर कथासार उत्तम असेल आणि छान इम्पॅक्टफुल तुम्हाला सिच्युएशन दिली असेल
तर तुम्ही त्या पात्रांशी कनेक्टेड असताना तुम्ही त्या झोनमध्ये असता ऑलरेडी मला वाटतं. त्यामुळे त्याच्यासारखे तुम्ही लिहिता, वागता, बोलता तेवढ्या काही काळासाठी. पण ते गाणं लिहून झाल्यानंतर वी आर बॅक टू बिईंग वैभव जोशी, नॉर्मल साधं आयुष्य. पण आता म्हणलास तू की चित्रपट गीत लिहिताना असं तर मग तुम्हाला आधी स्टोरी सांगितलेली असते, हो. थोडं कथानक माहिती असतं आणि मग तुम्ही लिहायला खूपच सुरुवात करता. चांगलं. आता तर म्हणजे प्रिंटेड स्क्रिप्ट पण पाठवतात हो. आणि दिग्दर्शक तुमच्याशी चर्चा करतो, संगीतकार गीतकार आणि दिग्दर्शक यांचं एकत्र सिटिंग होतं. कोविड काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉलवरती आम्ही केलं आणि खूप त्याच्यावरती मंथन होतं. म्हणजे असं नाही की ते एक रोमॅन्टिक गाणं पाठव अशा पद्धतीने नाही जास्त काम होत आता. आणि मला तरी खूप चांगले अनुभव याच्यामध्ये आले. म्हणजे आता आनंदी गोपाळ सारख्या सिनेमाची गाणी करताना आम्ही 1.5 ते पावणे 2 वर्षाचा वेळ घेतला. जवळपास 13-14 गाणी आम्ही तयार केली त्यासाठी. पहिले 2-3 महिने काही होतच नव्हतं. पण आम्ही भेटायचो. ऋषिकेश जसराज आणि सौरभ हे जे माझे संगीत दिग्दर्शक मित्र आहेत ते माझ्याकडे यायचे आणि आम्ही बसून असायचो. खूप वेळ एकत्र घालवायचो, ब्रेनस्टॉर्मिंग करायचो. बरेचदा त्यातून वेगळंच काहीतरी निघायचं, गप्पा टप्पा, विषय बदलायचे. पण शेवटी ते एकत्र राहणं आणि त्याच विषयामध्ये सातत्याने तुम्ही गुंतत राहणं, यातून हळूहळू ती गाणी मग फुलत गेली. आता तू सगळ्याच जॉनरमध्ये ऑलमोस्ट झालेला आहेस की म्हणजे शेर आहे किंवा कविता आहे, सिनेमाची गाणी आहेत किंवा सिरियल्सची आहेत. तर त्यातला कुठला प्रकार आवडतो, स्वतःला जवळचा वाटतो की ज्याच्यात तू रमतोस? मला स्वतःला गझल लिहायला आवडते. ज्याचं कारणच असं आहे, मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की तुम्ही एक शेर लिहून थांबवू शकता आणि त्याच्यावरती विचार करू शकता. 2-2 ओळींच्या एका शेअरमधनं संपूर्ण गोष्ट सांगण्याची तुमच्यामध्ये म्हणजे असावी लागते क्षमता आणि ते आव्हान पण असतं. सो त्यामुळे ते पूर्ण करण्यात थ्रिल पण असतं. त्यामुळे मला खूप मोठा मुक्तछंद लिहिण्यापेक्षा मला गझल अशी गझल लिहायला आवडते. आणि बाकी असं काही बंधन असं काही ठेवलेलं नाही. मला अभंग लिहायला आवडतात खूप. थोडंसं स्पिरिच्युअल आणि फिलॉसॉफिकल लिहायला जास्त आवडतं. आणि शेवटी असं आहे की मला वाटतं की ती येणारी कविता स्वतःचा फॉर्म ठरवून येते. म्हणजे तुम्हाला प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. हे वाक्य जर आलं तर तुम्हाला कळतं की हे मीटरमधलं वाक्य नाही आहे, ही मुक्तछंदातली कविता आहे. त्याचवेळी भूक जाळू लागेल की चंद्रभाकर होत नाही, हे वाक्य आलं तर तुम्हाला कळतं की ही गझलची ओळ, हा गझलचा मिसरा आहे. सो मला म्हणजे माझ्या मते कविता स्वतःचं रुपडं ठरवून येते आणि ती तुम्हाला फक्त शांतपणे वाट बघायची असते ती कसं उमलत जाते, कधी उमलत जाते. आपला विषय एवढा रंगला आहे तर एक छोटा रॅपिड फायर होणार अरे आहे. आता चूज करायचं एवढं मला सगळं आपण याची बोललोय. म्हणजे लोक एन्जॉय करतात पण मला या प्रकाराची भयंकर भीती वाटते. आता म्हणूनच म्हणणार ना, जे बोललायस तर त्यामधलंच काहीतरी आता एक सिलेक्ट करायचंय. ओके. तर तूच लिहिल्या विषयांमधलं आहे की रखुमाई रखुमाई ये गए रखुमाई का वाटा 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 ग. दोन्ही वेगवेगळे आहेत. रखुमाई म्हणजे अशासाठी की त्याच्यामध्ये मी एक वेगळा विषय मांडायचा प्रयत्न केला होता आणि स्त्रीचं महत्त्व त्याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न केला होता. आणि तशा अर्थाने रखुमाई हे माझं गाजलेलं सर्वात पहिलं गाणं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर मुरांबा, आनंदी गोपाळ वगैरे बरेच आले. पण पोस्टर गर्ल सारख्या सिनेमामध्ये एंड स्क्रोलला असताना हे गाणं लोकांपर्यंत पोहोचलं. त्याच्यासाठी संगीतकार अमित राजचे पण आभार मानावे तितके कमी आहेत. आणि ह्या दोन्हीमध्ये रखुमाई. आणि तेच ऍक्च्युली म्हणजे जसं म्हणलं तसं पूर्ण पिक्चर झाल्यानंतर ते शेवटी गाणं हो, पण ते तरी तरी तेवढं ते बघितलं राहिलं जातं लोकांमध्ये. आणि लोक म्हणजे ते शब्द आणि ऍक्च्युली पोस्टर गर्लमध्ये क्षितिजने लिहिलेली गाणी पण अप्रतिम होती आणि आहेतच म्हणजे. आणि ती पण प्रचंड गाजली. पण त्या सगळ्या गाण्यांपेक्षा वेगळं असं एक गाणं मला लिहायला सांगितलं होतं समीरने आणि समीर पाटीलने. आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं याचा मला खूप. आणि त्याचा आणखीन आनंद तुला सांगू का की त्याच्यावरती वेगवेगळे म्हणजे काही लोकांनी इन्स्ट्रुमेंटल ते गाणं वाजवून कव्हर केलेलं आहे. डान्स खूप जणांनी त्याच्यावरती केलेला आहे. शर्वरी जमनीस नेहमी सादर करते, खूप अप्रतिम करते त्याच्यावरती. सो रखुमाईचा आनंद थोडासा जास्त आहे. आता सोबतीचा करार की इर्षाद?
अरे बापरे. याच्यात नाही निवडायचा पण अधिकार आहे, चॉईस नाहीये का? सोबतीचा करार, कारण सोबतीचा करार माझं पहिलं प्रेम आहे. म्हणजे तू जर संदीपला विचारशील आयुष्यावर बोलू काय का ईर्ष्या, तर तो म्हणणार आयुष्यावर बोलू काय, नॅचरली. आणि दुसरं असं की त्याच्यामध्ये आम्ही खूप सगळे नवीन पहिल्यांदा एकत्र आलेले कलाकार, सगळ्यांनी खूप मोठं हे तयार केलं त्याचं. म्हणजे खूप कष्ट घेऊन आम्ही तो कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवला. आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स खूप केले आम्ही. जवळपास 60-70 रचना आम्ही तयार ठेवल्या आहेत. आणि दर कार्यक्रमात जरी 12 सादर होत असल्या तरी सुद्धा रिपीट ऑडियन्स त्या कार्यक्रमाला खूप आहे. त्यांच्यासाठी वेगळं कंटेंट दरवेळी द्यावं, त्यासाठी म्हणून सोबत झालेला. गझल की अभंग दोन्ही जवळ हे अगदीच म्हणजे मला वाटतं त्यात खरं तर काही फॉर्ममध्ये पण विशेष फरक नाही. कमी शब्दांमध्ये उत्तम फिलॉसॉफी मांडता यावी आणि वेगवेगळे विषय मांडता यावेत, असे दोन्ही प्रकार आहेत. पण चॉईस विचारतेस तर गझल. मराठी का हिंदी? मराठी, 100% मराठी. मला हिंदी, मला भाषांची आवड आहे. इंग्लिशचं पण मला खूप म्हणजे इंग्लिश भाषेचा अभ्यास करायला पण मला खूप आवडतं, वाचायला आवडतं. हिंदी उर्दू तर वाचत असतो, हिंदी लिहायलाही आवडतं मला. परंतु पहिलं प्रेम मराठी. पण मस्तच झाला हा राऊंड. पण आता जसं म्हटलंस तसं की उर्दू, कारण शेर लिहिण्यासाठी आणि हे गझल लिहिण्यासाठी बेसिकली उर्दूचा पण अभ्यास तेवढा करावा लागतो. तर मग तू काही वेगळं त्याच्यासाठी परिश्रम घेतले होते का? कारण म्हणजे मला नाही माहिती की बॅकग्राऊंड तुझं जेव्हा शाळेत होतास किंवा इंजिनिअरिंगला होता तेव्हा काही उर्दू माझं लहानपणापासून हिंदी वाचन पण खूप होतं. उर्दू नव्हतं, हिंदी वाचन खूप होतं. अगदी पॉकेट बुक्स पासून. घरामध्ये पुस्तकं पहिल्यापासून प्रचंड असल्यामुळे वडिलांना खूप आवड होती, त्यामुळे मिळेल ते पुस्तक वाचायचो मी, मराठी हिंदी जे काय असेल ते. वडिलांकडे तर म्हणजे इंग्लिश पुस्तकांचं पण खूप मोठं भांडार होतं, त्यातलं थोडंफार वाचलं, पण मराठी हिंदी खूप वाचलं. आणि नंतर मी जेव्हा लिहू लागलो हिंदी तेव्हा प्रकर्षाने म्हणजे माझा शब्दसंचय वाढवण्यासाठी इतरांचं वाचन करणे आणि एखादा शब्द अडला तर त्याचा पूर्ण खोलात जाऊन त्याचा अर्थ शोधून काढणे, अर्थाचे कंगोरे लक्षात घेणे. बरेचदा शब्द जसा येतो तसाच्या तसा अर्थ येत नाही. आपल्याला मराठीमध्ये ते पटकीने जमतं, कारण आपली मातृभाषा असते, आपण ती वेगवेगळ्या पद्धतीने ते शब्द वापरलेले असतात. पण हिंदीचं पण तसा मी अजूनही शिकण्याचा प्रयत्न करतोच आहे. म्हणजे अगदी आता बॉलिवूडची गाणी जरी लिहिली मी तरी सुद्धा अभ्यास थांबलेलाच नाही. पण लिहिण्यासाठी म्हणजे वाचनाची किती गरज असते? सर्वात जास्त. म्हणजे तुम्हाला शब्द त्याच्याशिवाय फक्त शब्द गोळा करणे म्हणून नाही, तुम्हाला एकंदरच इतरांची अनुभूती काय आहे, तुमच्या आजूबाजूला काय घडतं आहे, प्रत्येकाची सांगण्याची पद्धत कशी आहे यासाठी. आणि मला तर काही कवी किंवा काही लेखक असे गवसलेले आहेत की ज्यांचं पुस्तक हातात घेतलं की मला सुचायला लागतं. म्हणजे फॉर दॅट मॅटर किशोर कदम किंवा संदीप खरे मी ज्यांना मानतो इतकं, त्याचं दासू वैद्य म्हणा, की काय माहीत नाही पण त्यांच्या लेखनात जादू असते. तुम्हाला त्यांचं वाचतानाच तुम्हाला स्वतः पण काहीतरी सांगावं असं वाटू लागतं. मला वाटतं की खूप चांगल्या लेखनाची पावती आहे की आपलं वाचून कोणाला तरी लिहावं असं वाटणं ही सर्वात जास्त. आता तुझ्या बाबतीतही बऱ्याच जण असं म्हणतात बरेच जण, पण थँक गॉड म्हणजे तसं होत असेल तर त्यासारखा दुसरा आनंद. यावर्षीचे मला वाटतं सगळे लिरिसिस्ट साठीचे जे पुरस्कार आहेत ते वैभव जोशी यांच्याच नावावर आहे. जवळपास म्हणजे आता या अजून काही नामांकनं पण मिळालेली आहेत सगळ्या गाण्यांसाठी. तर तुला कसं वाटतं की हा प्रवास जो झाला? नॅचरली म्हणजे चांगलं वाटतंच की इतके चांगले चांगले लिहिणारे गीतकार आहेत माझ्यासोबत. आता क्षितिज पटवर्धन आहे, गुरु ठाकूर आहे, मंदार चोळकर आहे, समीर सावंत आहे, अश्विनी शेंडे आहे, अनेक जण आहेत. स्पृहा कधी कधी गाणी उत्तम लिहिते. तर हे सगळी एवढी स्पर्धा असताना कोणाचं नाव राहिलं असेल तर सॉरी, पण इतकी स्पर्धा असताना आपल्याला मिळतं. पण त्याच्या मागे तुला सांगू का, आनंदी गोपाळसारखा चित्रपट मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. तो सिनेमा माझ्या नशिबात होता. समीर विद्वांसने आणि माझ्या 3 संगीतकार मित्रांनी माझ्यावरती विश्वास टाकला
आणि बहुतेक क्षितिज तेव्हा बिझी होता, नाहीतर समीर बरोबर क्षितिज काम करतो. म्हणून ते घडून गेलं. आणि आनंदी गोपाळला जवळपास सगळे हे झाले. पण आता रेडिओ सिटीचं जे नॉमिनेशन्स आलेले आहेत त्यात मला आनंद जास्त अशासाठी झाला की 5 पैकी 2 नॉमिनेशन्स मला त्यांनी दिलेली आहेत आणि ते लोकांनी ठरवलेली नॉमिनेशन्स. आणि त्याच्यामध्ये आनंदी गोपाळ नाही कुठे. त्याच्यामध्ये AB आणि CD म्हणून एक AB आणि CD सिनेमा आला होता, त्याचा एक आहे. आणि मृण्मयी देशपांडेचा सिनेमा होता मन फकीरा त्याचं. तर ह्या 2 वेगळ्याच गाण्यांना नॉमिनेशन मिळालं. तर याने असं फक्त बरं वाटतं की फक्त एकच काम तुमचं एकच एक काम असं होत नाही, सगळीकडनंच त्याला सगळ्याच कामांना पावती मिळते. वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत आणि तिन्ही तसं बघाल तर, पण त्या तिन्ही गाण्यांना तुम्ही लोकांनी प्रतिसाद दिला की नाही. आता ही गाणी आपण जी म्हणली की जशी वेगळ्या धाटणीतली आहे आणि तू म्हणलास की तू होतास सोलापूरचा आणि आला पुण्याला, तर ते काही सोलापुरी टोन कुठेच जाणवत नाही, याचं काही रास आहे का? म्हणजे मला ऍक्च्युली बहुतेक सोलापूरला सुद्धा अगेन माझ्या वडिलांचं त्याच्यामध्ये, आई वडिलांचं खूप श्रेय. वडिलांचं, आई कानडी बोलते जास्त, पण वडिलांचं खूप त्याच्यामध्ये कानडी बोलते तर तो तर बिलकुलच टोन नाहीये, कारण त्यांचा तो सूर कानडी. वेगळा असतो. हे पण मला भाषांचं मी मगाशी म्हणालो तसं थोडंसं वेड आहेच. आणि अजूनही मी रात्री मित्रांना वगैरे फोन केला तर सोलापुरी भाषेत बोलतो. आम्हाला पण बोलतो किंवा कुठली तुझी एखादी कविता सोलापुरीमध्ये ते असं साधं नाही बोलत. फोन केला तरी का करायला काय आठवण बिटण असते का नाही अशा पद्धतीने बोलत. खूप रांगडं प्रेम ज्याला म्हणतात तसं. आपण पुण्यात बोलताना कसं हॅलो काय म्हणतो कसं आहे मित्रा वगैरे, तसं काही नाही. तिथे शिव्या देऊनच सुरू होत. सो तो आपलेपणा पण मला आवडतोच. परंतु अगेन कॉर्पोरेटमध्ये नोकरी केल्यामुळे सुद्धा भाषा थोडीफार माझी चांगली राहिली असेल. आणि पुण्यातले सगळे मित्र आजूबाजूचे पुण्यातले लोक तुम्हाला पुण्यासारखं केल्याशिवाय सोडतच नाही. म्हणूनच म्हणलं ना, तो बिलकुलच लहेजा भाषेचा इतकी म्हणजे आता कवितेमुळे जोडली गेलेली माणसं तर सोड, पण अदरवाईज सुद्धा इतकी चांगली माणसं पुण्यामध्ये भेटली आणि त्यांच्याशी सहवास इतका वाढला की हळूहळू तुम्ही प्रेमात एकमेकांसारखे होऊ लागता. म्हणतात ना तसं आहे की जास्त वय झाल्यानंतर नवरा बायकोसारखं वागू लागतो आणि बायको नवऱ्यासारखी वागू लागते. तसंच मला वाटतं जिव्हाळ्याच्या नात्यांमध्ये मिसळून गेल्यासारखं रंग असं झालेलं आहे. आणि मला तर त्याचा अभिमान आहे. म्हणजे आम्हाला एक पुण्याचा अभिमान आहे. आता तुझं म्हणजे आता हे कविता आहे किंवा आपण जसं म्हणलं चित्रपट गीतं आहे, शीर्षक गीतं आहे, पण ते सोडून तुला स्वतःला असं काही कादंबरी, पुस्तक किंवा चित्रपट लेखन असं काही म्हणजे आहे का तुझ्या? कादंबरीचे खूप ज्याला म्हणतात ना आपण कथासार असं खूप मी लिहून ठेवलेलं आहे. पण माझ्यामध्ये तो पूर्ण कादंबरी पूर्ण करत नेण्याचं माझ्यामध्ये पेशन्सच नसावं असं मला वाटतं. बऱ्याच मोठ्या गोष्टी एका छोट्या कवितेत मांडता येत असताना ते ॲक्च्युली कादंबरी लिहिणं हे खूप मोठं कसब आहे आणि ती वेगळी प्रतिभा आहे. आणि ते बुलवत नेणं आणि हे सगळं मला वाटतं तो माझ्यामध्ये पिंड नसावा. आत्ता तरी नाही दिसत आहे तसं. सिनेमा लिहितो आहे म्हणजे मी ऋषिकेश जोशी बरोबर होम स्वीट होम लिहिला, प्रेमाताईंचा शेवटचा सिनेमा होता, त्याचा आम्ही स्क्रीन प्ले लिहिला होता. आणि आत्ता मी सुबोध भावेसाठी एक फिल्म लिहितोय, एक वेब सिरीज लिहितोय. सो ते काम चालू आहे. म्हणजे आम्हाला अजून काहीतरी वेगळं बघायला मिळणार. टेलिव्हिजन करतो, सूर नवा ध्यास नावाचं स्क्रिप्टिंग करतो मी. त्यामुळे गेले 3 सीझन आणि आता 4था सुरू झालेला आहे. सो त्याच्या स्क्रिप्ट रायटिंगबद्दल खूप चांगले फीडबॅक्स येत असतात. आम्ही सगळेच लोक तो बघतातच कार्यक्रम. त्यामुळे वेगवेगळे प्रकार हाताळणं चालू आहे. आता हे आपला कार्यक्रम तर सुरूच आहे, पण कार्यक्रमाच्या सरते शेवटी तुझ्या आवडीची किंवा मग कोणतीही चांगली एक कविता मी वाचलेली नाहीये बरीच वर्ष झाली आणि मला असं वाटतं की तू मगाशी जो ही का आत्ता मला आठवली याचा मी विचार करत होतो तुझ्याशी बोलताना. तर तू जे म्हणालीस की एकांत हवा असतो का, किंवा एव्हरी नाव अँड देन कवी शेलमध्ये जातो का, किंवा कलाकार शेलमध्ये जातो का, तर मी नेहमी असं म्हणतो की एव्हरी आर्टिस्ट इज ॲज गुड ॲज इज लास्ट पीस ऑफ वर्क. 6 महिन्यांपूर्वी तुम्ही काय लिहिलं याला अर्थ नसतो. ती ऑलरेडी लोकांची झालेली असते.
परंतु काल रात्री तुम्ही काय लिहिलं आहे, आणि त्याला स्वतःला सातत्याने आपल्यातला कलाकार जिवंत असल्याची पावती हवी असते स्वतःकडूनच. त्यामुळे तर त्याच्यावरती एक कविता आहे की कधी वाटते की नको रोषणाई, नको दीपमाळा, नको सोहळे. कधी वाटते की नको रोषणाई, नको दीपमाळा, नको सोहळे. दिव्यांखालचा अर्थ डोळ्यात यावा, जुळावेत सारे चिरे आतले. नको त्याच त्या तेव त्या लख वाटा. तुम्हाला कधी कधी ह्या सगळ्या लाईट्स आणि ग्लिटर तुम्हाला नकोच होतं. नको त्याच त्या तेव त्या लख वाटा, नको नेहमीची पुन्हा वेसही. नको त्याच त्या तेव त्या लख वाटा, नको नेहमीची पुन्हा वेसही. असे पश्चिमेला उजाडून जावे, जसे शक्य नाहीच पूर्वेसही. कधी वाटते वेगळे काय आहे, जरी भिन्न नावे दिशांना तरी. कधी वाटते वेगळे काय आहे, जरी भिन्न नावे दिशांना तरी. कुण्याही दिशेला म्हणा पूर्व येथे, उजाडायची आस केवळ खरी. पुन्हा वेस मिळते, पुन्हा वाट मळते. पुन्हा वेस मिळते, पुन्हा वाट मळते. पुन्हा दीपमाळा, पुन्हा सोहळे. चऱ्यांच्या सभोवती पुन्हा रोषणाई. चऱ्यांच्या सभोवती पुन्हा रोषणाई. दिव्यांखालचे अर्थ सारे खुळे. दिव्यांखालचे अर्थ सारे खुळे. एक आईवरची कविता वाचतो. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. आयुष्याला बरेचदा काय असतं की आईची कमतरता जाणवण्यासाठी आई आयुष्यातनंच जावी लागते असं नाही. अनेकदा संवाद तुटण्याने सुद्धा आईची कमतरता तुम्हाला जाणवते. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई. दारावर पाटीच्या जागी आई लिहिले आहे. दारावर पाटीच्या जागी आई लिहिले आहे. याहून कुठले साजेसे नावगाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. तुला पाहुनी झुलणारी ती तुळस वाळूनी गेली. तुला पाहुनी झुलणारी ती तुळस वाळूनी गेली. बाकी ह्या अंगणी फुलांचा अभाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई. काय करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते. काय करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते. माझा दगडी देवांशी बेबनाव नाही आई. तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई. छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो. छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो. आता साध्या फुंकरी पुढे निभाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. आणि शेवटची त्यातल्या ओळीत की एक तुझे ते असणे होते, एक तुझे हे नसणे. एक तुझे ते असणे होते, एक तुझे हे नसणे. या जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई. तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही. खूप छान. थँक्यू. तर आता तुझी सुरुवात तू जसं म्हणलास की टेक्निकल बॅकग्राऊंडमधून आता इथपर्यंत आपण प्रवास हा चालू आहे. तर आता मला असं विचारायचं आहे की नवोदित खूप जण लिहिणारे आहेत, प्रतिभावानही आहेत, त्यातही खूप सारे सोशल मीडियावरही लिहित असतात. मग त्यांच्यासाठी काही तू मार्गदर्शन करू शकतो का, किंवा त्यांना या क्षेत्रात यायची इच्छा असेल लेखनाच्या, तर तू काय सांगशील त्यांच्यासाठी? मला वाटतं मी आजूबाजूला बघतोय आता सोशल मीडियावरती तर आपल्याला वाचायला मिळतंच. खूप चांगलं लिहिणारे अनेक इव्हन कोविड काळामध्ये सुद्धा खूप चांगले चांगले लेखक कवी तुम्हाला पाहायला मिळाले. आणि त्याआधी सुद्धा एक साधारण आपली धारणा असते की काही वाटेल ते लिहितात आणि काय ते, पण जो माणूस स्वतःचं एक्सप्रेशन चार चौकात मांडत असतो ना, त्याला स्वतःच्या लेखनाबद्दल थोडीफार काहीतरी म्हणजे खात्री असते ते धाडस करायला. कारण इतकं सोपं नाही आहे. लोकांकडनं ट्रोलिंग करून घेण्याची हौस नसते कोणालाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा त्याच्यातलं चांगलं काय ते बघायला पाहिजे, पटकन त्याची खिल्ली उडवण्यापेक्षा. आणि फॉर्च्युनेटली मराठीमध्ये अशी पटकन तोंडावरती खूप टीका वगैरे होत नाही, पण मागे म्हणजे होते. म्हणजे माझ्या तरी नशिबाला नाही आलं, थँक्यू. पण मला असं वाटतं की दोन्ही बाजूनी विचार झाला पाहिजे की जे लिहित आहेत फेसबुकवरचे लाईक्स आणि कमेंट्स म्हणजे तुमच्या प्रतिभेचं सर्टिफिकेशन नसतं.
तुमच्या कवितांवरती बोलणारे लोक आहेत ते कुठले लोक आहेत याचा तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे फुल उमललेलं सांगावं लागत नाही. तसं तुम्हाला तुमची कविता दारोदारी जाऊन सांगायची गरज नसते. तुम्ही तुमच्या वॉलवरती जरी टाकली तरी तुमच्या ती पोचते. चांगली असेल तर ती चांगल्या लोकांपर्यंत बरोबर पोचते. त्यासाठी खूप आटापिटा का नाहीतर होतं काय, ॲक्च्युली ते एक अल्गोरिदम आहे. तुमच्या फ्रेंड लिस्टपैकी काही टक्के लोक ते लाईक करतात, त्याच्या काही टक्के लोक ते त्याच्यावरती कमेंट करतात. बरेचदा यातनं लोक निराशेच्या गर्तेत जातात की काल मी चांगलं लिहिलं होतं त्याला 35च लाईक्स आले आणि त्या माणसाने काहीतरी लिहिलंय आणि त्याला किती वगैरे. तर ते त्याचे फ्रेंड्स 5,000 असतील आणि तुझे 150 आहेत, तर तुला नॅचरली तुझी पोस्टच पोचणार नाही. याचा विचार केला पाहिजे स्वतःच्या प्रतिमेवरती शंका घेण्यापेक्षा जास्त. आणि लिहिल ते सगळं पोस्ट करण्याने सुद्धा मला असं वाटतं की पुढे लिहिण्याची किंवा ती कलाकृती पूर्ण करण्याची उर्मी कमी होते. कारण त्याला टाळ्या मिळतात आणि ते बनचुक्यासारखं होतं ते. आणि एक कवितेतले समजा एका गझलमधले 2 शेर तुम्ही टाकले आणि तुम्ही पुढची लिहिलेलीच नसेल तर ती पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. कारण तुम्ही पुन्हा त्याच्याकडे जाऊ शकत नाही. तुम्हाला ती ऑलरेडी एक यशस्वी कविता वाटू लागते. त्यापेक्षा मला असं वाटतं की माध्यमांचा, सोशल मीडियाचा उपयोग हा नेटवर्किंगसाठी केला पाहिजे इंटेलिजंटली. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी जायला पाहिजे की तुम्ही लिहिता. तुम्ही लिहिलेली प्रत्येक गोष्ट जायलाच पाहिजे असे नाही. तुम्ही नेटवर्किंगसाठी रोज तुम्ही ॲक्टिव्ह राहा, अल्टरनेट डे राहा, काही तुमचं तुम्ही ठरवा. ते मी बऱ्याच ॲक्टिव्ह असतो सोशल मीडियावरती, परंतु ते मी नेटवर्किंगसाठी वापरतो. आणि रचना ज्या आहेत आपल्या जीवाशी बाळगलेल्या ज्या रचना आहेत त्या सहसा प्रसिद्ध करत नाही. आणि पूर्ण झाल्याशिवाय तर त्यातला कुठलाही तुकडा सुद्धा कोणी टाकू नये असं मला वाटतं. आणि ॲट द सेम टाइम इतर लोकांनी सुद्धा मला वाटतं की एक मैत्रीचं ऑब्लिगेशन आहे म्हणून सगळ्यालाच चांगलं म्हणत जाणं. आणि वाईट शब्दात नाही पण चांगल्या शब्दात सांगता येतं की हे थोडंसं आणखीन बरं होऊ शकलं असतं. आणि प्रायव्हेट मेसेजमध्ये तुम्ही सांगू शकता. मी अनेकांना सांगतो की रस्वदीर्घ सुद्धा तुझं बरोबर नाही आहे, ते नीट कर. आणि विचार खूप चांगला आहे पण त्याची मांडणी पण तुम्ही सुधारायला हवी. पण ते तिथे वॉलवरती लिहून सगळ्यांना विनोदाचा विषय होण्यापेक्षा आपण पर्सनली जाऊन सांगू शकतो. मला वाटतं की दोन्ही बाजूनी जबाबदारी आहे. आणि ह्या क्षेत्रात यायला तर अजिबातच हरकत नाही माझं असं म्हणणं आहे. माझ्या उदाहरणावरून फक्त एवढंच आहे की तुम्हाला खूप जास्त काय म्हणतात पेशन्स पण नाही. आता नवीन लोकांना संधी मिळते पण टेनॅसिटी जसा शब्द आहे की तुमच्यामध्ये ते असा मी जाणारच शेवटपर्यंत ही जिद्द पाहिजे तुमच्यामध्ये. आणि फक्त कविता नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला थोडंफार गद्य लेखन, स्क्रिप्ट रायटिंग हे. कारण शेवटी आर्थिक गणित बसण्यासाठी एका गाण्याचे मिळणारे पैसे आणि एका स्क्रिप्टचे मिळणारे पैसे याच्यामध्ये फरक आहे. मी मोठ्या पोस्टवरती काम करत होतो आणि मी सरळ उडी मारली. मी नशिबाने तरलो या प्रवाहात, मला टचवूड कामाला काम मिळत गेलं. तर ह्या सगळ्याची तयारी करून यायला हरकत नाही. आता चांगले दिवस आहेत. नवीन नवोदितांना संधी दिली जाते, पैसे चांगले मिळतात. पण त्याच्यावरती सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपले बाकी प्लॅन बी, प्लॅन सी काय आहे त्याचा विचार करायला. आता हा सरते शेवटी एखादा शेअर होऊन जाते. शेअर नाही, मी एक छोटीशी कविता सांगतो ज्याच्यात मला वाटतं या सगळ्या गोष्टींचं सार आहे की काल रात्री पाऊस खिडकीच्या खूप अंगसटीला आला होता. काल रात्री पाऊस खिडकीच्या खूप अंगसटीला आला होता. खूप म्हणजे इतका की पिल्लू म्हणाला सुद्धा, डॅडी उशीखालची वही दिसेल. अर्थात मी त्याला हे सांगत बसलो नाही की उशीखालची वही जन्मताच ओलीचिंब असते. एकतर अशा गोष्टी कळायचं त्याचं वय नाही, एकतर अशा गोष्टी कळायचं त्याचं वय नाही. आणि तसंही पाऊस, प्रेम आणि कविता हा काही समजावून सांगण्याचा विषय नाही. थँक्यू. आमच्याकडून छोटीशी भेट आहे. अरे वा. ब्राऊनबेरी एंटरप्राइजेस कडून ही ज्यूटची बॅग आहे. अरे वा. प्लास्टिक वापरायला नको म्हणून छान. तो एक आहे. छानच आहे. आणि हा एक टी शर्ट आहे जो की पुलं आणि मंडळी यांच्याकडनं आहे. आणि पुणेकरांची लाईन आहे. आमच्या वेळी हो, म्हणजे मी सुरुवातीला कविता करत होतो आमच्या वेळी हे नव्हतं, आम्हाला टी शर्ट मिळायचं नाही तेव्हा. म्हणूनच आमच्याकडून आहे. छान आहे.
आज डेट ठरवून आणि योग जुळून आल्याबद्दल आणि एवढा वेळ दिल्याबद्दल तुझे खूप खूप नाही खरं धन्यवाद. सॉरी आधी आपलं 2-3दा पोस्टपोन झालं पण पण आज तो जुळून आला आणि Yes. चांगलं आणि आम्हाला चांगल्या चांगल्या कविता पण ऐकायला मिळाल्या. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि शब्द या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हे जास्त महत्त्वाचं. आणि इथून पुढे मिसळ गप्पांची हे भाग बघत राहा. थँक्यू.